नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर मी सागर सर आणि तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे जे की डिपार्टमेंटल पीएसची तयारी करतात पूर्व परीक्षेसाठी. अनेक विद्यार्थ्यांचे गेल्या वर्षी म्हणजे 2023 मध्ये पूर्व परीक्षेला कट्टाकट्टी मार्क होते. म्हणजे कमीत कमी बघा 35.25 वगैरे असे मार्क होते, पण मेरिट लागलं 36.50. तर ती एक वेगळी गोष्ट आहे. कारण काही लोकांना पेपर कसा असतो, आयोगाचं विश्लेषण काय, आयोग कशाला वेटेज देतं किंवा कशावर प्रश्न विचारतं हेच माहिती नव्हतं. हां, सर्वांनी क्लास केले, वेगवेगळ्या टेस्ट सिरीज पण सोडवल्या, पण जे कमी महत्त्वाचे मुद्दे आहेत त्यावर त्यांनी जास्त फोकस केलं, जे पूर्वपरीक्षा पात्र झाले नाहीत. त्यामुळंच आपण हा एक प्रयत्न केलेला आहे तुमच्यासाठी. ज्या पद्धतीनं लोकसेवा आयोगाचं लोकसेवा पब्लिकेशनचं जे काही हे आहे, कंबाईन परीक्षेसाठी जे काही विश्लेषण आहे, त्याच पद्धतीनं आपण हे तयार केलेलं आहे. म्हणजे फक्त हे महाराष्ट्रातील पहिले पुस्तक असेल डिपार्टमेंटल PSIच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण. हे पहिले पुस्तक आहे. मग तुम्हाला यातून फायदा काय होईल, तर आयोग कोणत्या घटकावर प्रश्न विचारतो ते महत्त्वपूर्ण घटक तुमच्याकडून कव्हर केले जातील. तर तुम्ही लक्ष देऊन जर पाहिलं असेल तर 2017मध्ये आणि 2023ला 2 ते 3 प्रश्न म्हणजे GK मध्ये जर बघितलं, परराष्ट्र संबंध जे काही लुक ईस्ट जी काही पॉलिसी आहे त्यावर रिपीट प्रश्न आलेले आहेत. म्हणजे असे जे काही प्रश्न आहेत ना, ते विश्लेषणामुळे तुमचे कव्हर होतील. किंवा इतर जर बघितलं, मराठी इतिहास, भूगोल, राज्यघटना, त्यानंतर खाजगीकरण, जागतिकीकरण आणि उदारीकरण. तर अशा स्वरूपाचे आणखी भूगोल झालं वाटतं. हां, मग अशा स्वरूपाचे जे काही तुमचे कंटेंट आहेत, टॉपिक आहेत, त्यामधील कोणते महत्त्वाचे टॉपिक आहेत की ज्यावर परत परत आयोग आपल्याला प्रश्न विचारत असतो, या विश्लेषणाच्या PDF मधून ते तुमच्या लक्षात येईल. आणि ते जवळपास तुमच्या 2017पासूनच्या जे काही प्रश्नपत्रिका आहेत किंवा 11 ते 23पर्यंतचे जेवढे काही प्रश्न झालेले आहेत परीक्षेमध्ये, त्यांचं विश्लेषण केलेलं आहे. म्हणजे तुम्हाला एक पद्धतीनं एक आयडिया येईल की कडे यामधून नेमकं आपल्याला करायचं काय, कमी महत्त्वाचं काय आहे आणि महत्त्वाचं काय आहे. तर हे आपण लॉन्च केलेलं आहे. म्हणजे डिपार्टमेंटल PSI पूर्व परीक्षाचा जो काही आयोगाचे जे काही पेपर आहेत 2023पर्यंतचे, त्या सर्वांचंच विश्लेषण केलेलं आहे आपण. आणि ते तुमच्यासाठी केलेलं आहे. आणि ज्यांना कोणाला ते पाहिजे असेल त्यांनी खालील नंबरवरती संपर्क करावा किंवा मेसेज करावा, तुम्हाला ते मिळून जाईल. याची एक विशिष्ट अशी किंमत आपण ठेवलेली आहे. तुम्हाला फोन केल्यानंतर त्या ठिकाणी समजेल. आणखी हे पुस्तक स्वरूपात कधी तुम्हाला मिळेल, तर जाहिरात पडल्याच्या नंतर किंवा जाहिरात पडल्यानंतर 2 ते 3 दिवसामध्ये ते पुस्तक तुमच्यापर्यंत येईल. आणि ज्यांना आत्ता सध्या PDF स्वरूपामध्ये पाहिजे त्यांनी मला कॉल करून PDF स्वरूपामध्ये जी काही त्याची किंमत असेल ती तुम्ही प्रिंट काढून घेऊ शकता. तर हे मी असं का केलेलं आहे, कारण की सध्याची परिस्थिती पाहता आणि विद्यार्थ्यांची मागणी पाहता त्यामुळे आपण आत्ताच हे प्रिंट काढलेले नाही. परंतु ज्यांना आत्तापासून अभ्यास करायचे त्यांच्यासाठी हे पुस्तक म्हणजे एक वरदानच ठरणार आहे. आता बघूया यामध्ये काय काय आहे. बघा, इतिहास हे 2023मधील काही आहेत क्वेश्चन आहेत इतिहास या संपूर्ण घटकाचे इतिहास 2011 ते 2023पर्यंतचे सगळे प्रश्न त्यामध्ये आणि त्याचं प्लस विश्लेषण केलेलं आहे. बघा काय प्रश्न काय आहे बघा. लॉर्ड रिपनचा ठराव, ज्याला भारताच्या स्थानिक स्वराज्य संस्थेचा मॅग्ना कार्टा असे संबोधले जाते, तो कोणत्या वर्षी संमत करण्यात आला. बघा, आता लॉर्ड रिपनचा जर जो काही कालखंड बघितला किंवा लॉर्ड रिपनने तो कधी प्रसारित केलेला होता तर मॅग्ना कार्टा, तर त्याचं काय ही आहे म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हणून लॉर्ड रिपनला ओळखलं जातं. कारण त्यांचं काम त्या काळामध्ये तेवढं महत्त्वपूर्ण ठरलेलं आहे या भागासाठी, म्हणजे कोणत्या स्थानिक स्वराज्य संस्थासाठी. बघा 1882. मग आपण सर्व काही रिपनचं म्हणजे ज्यावर आणखी कोणत्या घटकावर प्रश्न आयोग विचारू शकतो अशा स्वरूपामध्ये आपण काय केलं, त्याचं हे केलेलं आहे, काय विश्लेषण केलेलं आहे. म्हणजे हे सर्व काही तुमच्यापर्यंत येऊ शकतं. तर हे तुम्ही पाहू शकता. जर आयोगानं परत एकदा गव्हर्नर जनरल या टॉपिकवरून
गव्हर्नर जनरल टॉपिकवरून प्रश्न विचारला तर रिपनवर प्रश्न आला तर या काही मुद्द्याच्या बाहेर हा प्रश्न जाऊच शकत नाही. उदाहरणार्थ बघा, इल्बर्ट बिल एक आहे बघा, यामुळं त्यांना राजीनामा देखील द्यावा लागलेला होता. खूप मोठा विरोध त्या काळामध्ये या इल्बर्ट बिलासंबंधीचा झालेला होता. हे सर्व कंटेंट आपण एका ठिकाणी त्यामध्ये आणलेली आहेत. म्हणजे तुम्हाला वेगळ्या ठिकाणी पाहण्याची गरज पडणार नाही. म्हणजे लॉर्ड रिपनवरला जर प्रश्न आला तर या खालील विश्लेषणातून तुम्हाला तो काय होऊन जाईल, बरोबर तुम्हाला येईल. आणखी एक गोष्ट लक्षात घ्या, पूर्व परीक्षा असेल अथवा किंवा मुख्य परीक्षा असेल तर त्यांचा अभ्यास करत असताना जेवढं तुमच्याकडे संदर्भ साहित्य असतं, जेवढं कमी तेवढा तुमचा निकाल लवकर येतो बरं का. आत्ताही सांगतोय, फापट पसारा कुठल्याही गोष्टींचा करू नका. त्यापैकीच हा एक कंटेंट ऑफ पीस असणार आहे, हे पण लक्षात घ्या. मग नंतरचं जर बघायचं झालं, हा देखील 23 प्रश्न आहे बघा. अशा स्वरूपाचं संपूर्ण विश्लेषण आपण केलेलं आहे. हे झालं कशाचं, इतिहासाचं. नंतर पुढील पाहूया, पुढील ह्याचं बघा, तुमचे सर्व कंटेंट यामध्ये असणार आहेत. पुढील आहे महाराष्ट्राचा भूगोल. जेवढे काही प्रश्न आले त्याचं आपण चांगल्या पद्धतीनं हे केलेलं आहे, विश्लेषण केलेलं आहे. पुढील घटक आहे खाजगीकरण, जागतिकीकरण आणि उदारीकरण. सर्व कंटेंट यामध्ये मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने दिलेले आहेत, हे पण लक्षात घ्या. त्यामुळे त्या विश्लेषणाचा तुम्हाला अतिरिक्त तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. लवकरात लवकर प्रत्येकाने हे विश्लेषण जे आहे सध्या PDF स्वरूपामध्ये अवेलेबल आहे, तुम्हाला मिळून जाईल माझ्या नंबरवरती. त्याची जी काही नाममात्र फीस आहे तेवढी तुम्हाला ते द्यावी लागेल. हा नंबर आहे 8888 19 85 93. तर आणि चांगल्या पद्धतीने पूर्वपरीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात करा. फॉरेन्सिकचं देखील आपण जवळपास 2009 ते 2023 पर्यंतच्या जेवढे काही प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत त्याचं देखील आपण विश्लेषण तयार केलेलं आहे. ते देखील लवकरच तुमच्यासमोर येणार आहे. जर ज्यांना कुणाला हे पुस्तक पाहिजे असेल त्यांनी आपल्या या नंबरवरती संपर्क करून मिळवून घ्या, कारण की तुम्हाला आत्तापासूनच अभ्यासाला चांगला फायदा होईल. चला, याच ठिकाणी आपण थांबूया.